लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे टाकण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। त्यामुळे कसलेच काळजी करण्याचा चिंता करण्याचं आता कारण राहिलेलं नाही। या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला। 2 मोठे निर्णय सरकारने डायरेक्ट जाहीर करत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे दिले जातील असं सांगितलं आहे। आता ऑक्टोबरचे पैसे वाटप हे झालेले आहेत, मात्र काही महिलांना राहिले होते, त्यामुळे आता ते राहिलेल्या महिलांना पैसे देणं सुरू आहे। जसं ते पूर्ण होईल तसे पैसे लगेच नोव्हेंबरचे 1500 रुपये देखील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत। मात्र एक अडचण आहे, नोव्हेंबरचे पैसे आता सहजासहजी मिळणार नसून प्रत्येक लाडक्या बहिणीला ही 2 कामे करावी लागणार आहेत। कारण आता निवडणुका महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या जवळ आल्यामुळे सरकारचा एक मोठा निर्णय बघायला मिळत आहे। त्याशिवाय पैसे पण देता येत नाही, त्यामुळे सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचे पैसे येतील। मग ती कोणती 2 कामे करायची आहेत ती पण माहिती पुढे बघणार आहोत। तसेच आता नोव्हेंबरचा हप्ता 17 जिल्ह्यामध्ये व सरकारच्या माध्यमातून 60 ते 65 तालुक्यांमध्ये आता जमा केला जाणार आहे। पूर्ण पैसे या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी येणार आहे। त्यांची यादी व सर्व काही लिस्ट दाखवणार आहे। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता डायरेक्ट 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। कारण ऑक्टोबरचे 1500 मिळाले व नोव्हेंबरची मिळाली की टोटल तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये 3000 रुपये तुम्हाला जमा झालेले दिसणार आहेत। आता सर्व काही माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती। तर बघा, अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली। आपल्याला स्पष्टपणे दिसतच आहे सरकारने निर्णय घेत आता डायरेक्ट पैसे जाहीर केलेले आहेत। व सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता 15 जिल्हे व 78 तालुके सरकारने निवडलेले असून या ठिकाणी डायरेक्ट पैसे सरकार देणार आहे। आता काळजी करू नका, पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी आता आलेल्या असून यादीत फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही हे तपासा, म्हणजे चेक करा। जर असेल तर डायरेक्ट 3000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा झालेले दिसतील। जर यादीमध्ये नाव आलेलं असेल तर डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितलेली 2 कामे ज्या कुणी महिला आता पूर्ण करतील, ते कामे करून ठेवतील, त्यांच्या बँक खात्यात हे 3000 रुपये आता जमवणार आहेत असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। मग तुम्हाला पण 3000 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ती 2 कामे करा, म्हणजे ऑक्टोबरचे आले तसे लगेच नोव्हेंबरचे पण पैसे येतील व टोटल तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये जमवतील। जर ते काम केलं नाही तर मग तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये डायरेक्ट तुम्हाला एकदम डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळतील, म्हणजे खूप उशिरा मिळतील। मग तुम्हाला उशिरा हप्ता नकोय, लवकर पाहिजे असेल तर आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून आपल्याला 3000 रुपये मिळतील ती माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला लगेच नोव्हेंबरचा पण 1500 रुपयांचा हप्ता मिळेल। व हे पैसे आता 15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू होत आहेत। यामध्ये सरकारने निर्णय घेत डायरेक्ट माहिती दिलेली आहे। 15 जिल्ह्यामध्ये व 78 तालुक्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमके कोणते 15 जिल्हे आहेत व कोणते 78 तालुके आहेत की त्या ठिकाणी 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे जमवणार आहेत ती यादी बघूयात। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती पुढे बघूयात, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर 3000 रुपये मिळतील। सर्व माहिती पाहण्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला लगेच पाहूयात। तर बघा, आता या ठिकाणी यादी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहे। सरकारच्या माध्यमातून 15 जिल्हे 78 तालुके निवडलेले असून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जसे डीबीटीच्या माध्यमातून दिले तसेच आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत। त्यामुळे जास्त काही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर या ठिकाणी बघा, 1500 प्लस 1500 टोटली 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे, सोडण्यात येणार आहे। त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता 15 जिल्ह्यांची लिस्ट आलेली असून आता या लिस्टमध्ये ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल अशा सर्व माता भगिनींच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता जमा होणार आहेत। त्यामुळे काही काळजी व चिंता करत बसू नका की आम्हाला पैसे मिळतील का नाही, नेमके कधी मिळणार, कारण सरकारने आता निर्णय जाहीर करत प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी
लाडक्या बहिणीसाठी आता आलेला आहे। तर चला या ठिकाणी बघू शकता पैसे वाटप होणारा पहिला जिल्हा लातूर जिल्हा। जर तुम्ही लातूर मधील असाल तर तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबरचे आलेच असतील। जर ऑक्टोबरचे पैसे अजून मिळाले नसतील तर आजपर्यंत पूर्ण मिळतील, मात्र लगेच नोव्हेंबरचे पण 1500 येणार असून दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये आता लाडक्या बहिणींनो लातूर जिल्ह्यात देखील जमा होणार आहेत। कारण की आता लातूर जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली असल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात सरकार पैसे जमा करणार आहे। तुम्ही पण ही 2 कामे करा म्हणजे तुम्हाला पण लगेच नोव्हेंबरचा हप्ता मिळेल व ती 2 कामे केल्याचा फायदा म्हणजेच की तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता जमा होणार आहेत। जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर ती 2 कामे पण करणं गरजेचं आहे। कारण आता गॅस सिलेंडरचा हप्ता सरकार आधी सर्व बहिणींना देत नव्हतं, मात्र इथून पुढे आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात सरकारला द्यायचे आहे। त्यासाठी आता प्रत्येक बहिणीने ही 2 कामे करावीत असं सरकारचं म्हणणं आहे। मग ती कोणती 2 कामे आहेत आता ती पण याच व्हिडिओत आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे 3 मोठे फायदे होतील। तर पहिला फायदा कोणता होणार आहे तर तुम्हाला हे 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। दुसरा फायदा काय होणार आहे, जर तुम्ही ती 2 कामे केली तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर तिसरा फायदा तुम्हाला काय होणार आहे, तिसरा फायदा होण्यासाठी आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर म्हणजे नोव्हेंबरचे पैसे वाटप झाल्यानंतर आचारसंहिता संपताच डिसेंबरचे पैसे लवकर खात्यात येणार आहेत। त्यासाठीची कामे करायची आहेत म्हणजे तुमचा हप्ता बंद होणार नाही, असे 3 मोठे फायदे होतील। मग ती कोणती कामे आहेत, काय करावं लागेल व किती दिवसात करायची आहे ती माहिती आपण याच व्हिडिओत पुढे सांगणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन तुम्हाला आता राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यापूर्वी काय करूयात, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये सरकार आता लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची यादी व तालुक्यांची यादी देखील आपण पाहूयात। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। लाडक्या बहिणीसाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय आता घेतलेला आहे, त्यामुळे काळजी व कसली चिंता तुम्ही करत बसू नका। कारण की या ठिकाणी बघा सरकारचं स्पष्टपणे सांगणं आहे की प्रति शेतकरी डायरेक्ट पैशाची रक्कम आम्ही मंजूर करत आहोत व या ठिकाणी बघा 1500 रुपये काहींना ऑक्टोबरचे दिले तर आता नोव्हेंबरचे पण 1500 सुरू होणार आहे। त्यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा। जर या जालना जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून 3000 रुपये जमा होणार आहेत। काळजी करू नका, चिंता सोडून द्या, 100% येणार म्हणजे पैसे येणारच आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी देखील आपण बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी खुश खबर आता जाहीर झालेली आहे। यानंतर बघा पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका आहे अंबड तालुका। तर या ठिकाणी तालुक्यांच्या यादीत अंबड तालुक्याचं पण नाव सरकारने घेतलेलं असून या अंबड तालुक्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आता ऑक्टोबरची मिळाले आहेत, त्यामुळे काळजी करू नका, नोव्हेंबरचे पण कोणत्या क्षणी जमा होऊन जातील। सर्वात मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तसा मोठा निर्णय पण आता जाहीर झाल्याने प्रत्येक एक ना एक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। अंबड तालुक्यातील देखील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची देखील बातमी आपण बोलू शकतो। तर यानंतरचा तालुका घनसावंगी तालुका। या घनसावंगी तालुक्यातील पण लाडक्या बहिणींनो 3000 रुपये 2 हप्त्याचे जमा होणार आहेत। आता लक्ष देऊन बघा, नावे तालुक्यांची सांगत आहे। जर या यादीत तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला पण डायरेक्ट पैसे मिळून जातील, कारण आता फक्त तुम्हाला राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर बघा घनसावंगी तालुक्यात देखील ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता वाटप होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या ताईंसाठी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी व चिंता करत बसू नका। सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती आता 100% जमा होणार म्हणजे जमा होणार। ही एक सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतरचा पैसे वाटप होणारा कोणता तालुका आहे, अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सरकार पैसे देत आहे, पुढच्या याद्या देखील आपण बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत, त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। तर या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा या ठिकाणी स्पष्टपणे आता जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार टोटली 3000 रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार असून सर्वात मोठा राज्य सरकारचा निर्णय आता आपण देखील म्हटलं तरी हरकत नाही। हे टोटली पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होतील। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी
देखील आता आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी बघा सरकारने असा एक निर्णय घेतलेला आहे। यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो देखील जाहीर झालेला असून तो आहे बीड जिल्हा। जर तुम्ही बीड जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यात देखील डायरेक्ट टोटली 3000 रुपये 2 हप्त्याचे जमवणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे प्रत्येक बहिणीला चांगला दिलासा मिळतो। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। या ठिकाणी बघा 3000 रुपयांची रक्कम ही पूर्णपणे देण्यासाठी सरकारने आता चांगला निर्णय जाहीर केलेला आहे। आता हे पैसे जसे जमवतील तसे मोबाईलवरती मेसेज येणार आहेत। आता ऑक्टोबरचा आलाय, नोव्हेंबरचा येणार आहे। आता बघा नोव्हेंबरचा नेमका किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहे व कोणत्या अजून जिल्ह्यात जमा होणार आहे ती आता महत्त्वाची माहिती आहे। इथून पुढे आपण बघत आहोत। आता मात्र खरा राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। तर या ठिकाणी बघा बीड जिल्ह्याचं देखील नाव आहे। त्यानंतर पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा तालुका केज तालुका। या तालुक्यात देखील आता नोव्हेंबरचे 1500 जमवणार आहेत। आता ऑक्टोबरचे आले असतील तर नोव्हेंबरचे येतील, ज्यांना ऑक्टोबरचे आले नाहीत त्यांना नोव्हेंबरचे पण येणार नाहीत, हे लक्षात घ्या। जर आता ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला असेल तर मग हा नोव्हेंबरचा पण हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल, कारण केज तालुक्याचं पण नाव सरकारने आता यादीत टाकलेलं असून या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणीला माता भगिनींना चांगला दिलासा मिळणार आहे। तशी मोठे आनंदाची बातमीच आता आलेली आहे असं देखील आपण बोलू शकतो। त्यामुळे आता कुणी काळजी शक्यतो चिंता करत बसू नका। तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे जमवणार आहेत ते आपण याद्या बघूयात। त्यापूर्वी आता सरकारने सांगितलेली महत्त्वाची माहिती देतो। नेमके कधी पैसे जमा होतील व किती वाजता जमा होतील ते देखील आता आपण बघू। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे सरकारने आता डायरेक्ट सूचना पण दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून 15 तालुके देखील आता सरकारने स्पष्टपणे जाहीर सुरुवातीला केले होते, मात्र त्यामध्ये सरकार टप्प्याटप्प्याने वाढ करत गेलं। पुन्हा 34 घेतले, पुन्हा त्यानंतर असेच वाढवत टोटल 78 तालुके व 15 जिल्हे सरकारने जाहीर करत या ठिकाणी पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश सूचना देखील दिल्या। व आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी बघा सरकारने सांगितलं आहे की डायरेक्ट पैसे सरकार देणार आहे। आता काळजी करू नका। पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी आलेली आहे। यादीत फक्त तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का नाही हे तपासा, म्हणजे चेक करा। जर असेल तर डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील असं स्पष्टपणे म्हणणं देखील सरकारचं बघायला मिळत आहे। फक्त आता यादीत तुमचं नाव किंवा तुमचं नाव जरी नसलं तरी तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघा। जर असेल तर मग तुम्हाला 3000 मिळणार आहेत। मग तुम्ही म्हणत असाल आता कुठं बघायचंय, तर आता ती यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व ती यादी मी दाखवली की लगेच काय करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का किंवा तालुक्याचं नाव आहे का ते तपासा। जर असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती किती 1500 ऑक्टोबरचे, 1500 नोव्हेंबरचे टोटल हे 3000 रुपये जमा झालेले तुम्हाला दिसणार आहेत। मग आता त्या याद्या दाखवणार आहे, त्यामध्ये जरी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव नाही दिसलं तरी मी जिल्हे कोणते आहेत ते वाचून दाखवणार आहे। वाचून दाखवताना जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल, तुम्हाला ऐकायला भेटलं तर तुम्ही समजून जायचंय आपल्या पण तालुक्यात, आपल्या पण जिल्ह्यात आता नोव्हेंबरचे पैसे कोणत्या क्षणी जमा होतील। त्यामुळे तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतील व पैसे आले की लगेच ते तुम्ही पैसे काढून आणू शकता। तर चला ती तालुक्यांची व जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवतो। आता फक्त लक्ष देऊन त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तालुका आहे का ते बघत चला। तर बघा आता या ठिकाणी पहिला तालुका सांगितला आहे तुम्हाला। आता पुढचे तालुके सांगत आहे गेवराई तालुका। आता बघा गेवराई तालुक्यातील जे महिला आहेत त्यांनी लक्ष द्या, या तालुक्याचं नाव आलेलं आहे। आता या ठिकाणी देखील ऑक्टोबर नोव्हेंबर टोटल 3000 रुपये मिळणार, काळजी करू नका। दुसरा तालुका धारूळ तालुका। धारूळ तालुका या ठिकाणी देखील पैसे मिळणार आहेत। बघा इथे नावं लिहून सुद्धा दाखवत आहे, याचं पण नाव आलेलं असून धारूळ तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पण पैसे जमा होणार आहेत। टोटली 3000 रुपये 2 हप्त्याचे मिळणार आहेत। ऑक्टोबरचे आले असतील तर आता नोव्हेंबरचे येतील किंवा ऑक्टोबरचे ज्यांना आले नसतील त्यांना आज दुपारपर्यंत येऊन जाणार आहेत। काळजी करू नका, चिंता करू नका, पूर्ण पैसे जमा होतील व लगेच नोव्हेंबरचे पण 1500 टोटल हे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतरचा तालुका तो बघायला मिळत आहे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यात एरंडोल तालुका, त्याचं पण नाव आलेलं असून या ठिकाणी देखील टोटली 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। एरंडोल तालुक्यातील असाल तर लक्ष देऊन बघू शकता, या तालुक्याचं नाव पण सरकारने घेतलेलं आहे। त्यानंतर आलेल्या माहितीनुसार पुढचे पण तालुके सरकारने आता जाहीर केलेले आहेत। तर पुढील क्रमांकाचा तालुका कळंब तालुका। जर या कळंब तालुक्यातील असाल तर कळंब तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती
डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होतील, त्यामुळे काळजी करू नका। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आलेल्या याही ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाही। कळंब तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा दिलासा देणारा हा निर्णय राज्य सरकारचा देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। तशी एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतरचा तालुका तो देखील आपल्याला बघायला मिळत आहे सांगोला तालुका। जर या तालुक्यातील असाल तर या ठिकाणी 1,500 जमा केलेत। आता 1,500 जमा होणार, टोटल किती होईल तर 3,000 रुपये होईल। हे 3,000 रुपये या पण तालुक्यात मिळणार आहे। तर चला अजून पुढचे कोणते तालुके आहेत व कोणती 2 कामे करावी लागतील तर आपल्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। आता महत्त्वाची माहिती बघत आहोत, 2 मिनिटं लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ आता फक्त बघत चला। तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार आता काळजी करण्याचं कारण नाही। पूर्ण पैसे वाटपाला मंजुरी दिली, अखेर चेकवर सही झालेली असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3,000 रुपये येणार। काळजी करू नका, चिंता सोडून द्या, असं सरकारने सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाही, त्यामुळे काळजी करू नका। उलट आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार असून 1,500 वरून 2,100 रुपयांचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी व चिंता करणं तुम्ही सोडून द्या। तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारचा आपल्याला बघायला मिळत आहे। तशी एक मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमीच आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे, असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। टोटल पैसे वाटप लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। तसं आता तुम्हाला काळजी करण्याचं कोणतंच कारण राहणार नाही। यानंतर इकडे बघा पैसे वाटप होणारे पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी आता जाहीर झालेले आहेत, त्यांची पण तुम्हाला नावे सांगतो। आता या नावं सांगत आहे, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तालुका आहेत का ते बघा। जर असेल तर तुमच्या पण बँक खात्यावरती टोटली डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून 100% आता जमवणार आहे। तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते तालुके जिल्हे आहेत त्यांची यादी आपण बघूया, तो कोणती 2 कामे करायची आहेत ती पण पाहूयात। तर बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके या ठिकाणी आलेले आहेत। तिथे सांगितलं आहे की आता प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येतील, मात्र सर्वात आधी 15 तालुक्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये 78 तालुक्यामध्ये पैसे देत आहोत, असं सरकारने आता सांगितलं आहे। तर या ठिकाणी बघा पैसे जमा होणारा पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर पुढील क्रमांकाचा तालुका हा आपल्याला भूम तालुका बघायला मिळत आहे। जर या भूम तालुक्यातील राहणारे असाल तर या तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। आता टोटली हे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होतील, त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी चिंता करू नका। हे 3,000 रुपये पूर्णपणे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत। डायरेक्ट पैसे हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली आता जमा होणार आहे, त्यामुळे चिंता करण्यासारखं कोणतंच कारण राहणार नसून सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी ही सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। तसा एक मोठा निर्णय देखील राज्य सरकारने आता घेतलेला आहे, त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक आता सर्व भगीर मातांना सर्वांना दिलासा मिळणार असून टोटल पैसे आता जमा होणार आहेत। यानंतरचा तालुका तो देखील आपल्याला जिल्हा बघायला मिळत आहे, धाराशिव जिल्हा व तालुका तुळजापूर तालुका या ठिकाणी पूर्ण पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहेत, जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लगेच काळजी करणं व चिंता करणं सोडून द्या। व आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत अजून माहिती देणारा तो पाहायचा असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑलवरती टाकायचे आहे। धन्यवाद।